नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या इलेक्शनचे फॉर्म भरणी झाले, छाननी झाली. आज आता निवडणूक चिन्ह देखील मिळणार आहे. परंतु भारतीय जनता पार्टीने निवडणूक चिन्ह कधी मिळेल त्यानंतर कामकाजासाठी थांबले नाहीत, तर ह्यांनी आता प्रत्येक वार्डमध्ये ऑफिस आणि त्यासोबत कार्यकर्त्यांची मीटिंग देखील चालू केलेली आहे. आज वार्ड नंबर 23च्या विशालनगर ह्या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार आणि त्यांच्यासोबत मान्यवर कार्यकर्ते आणि इतर सर्व मार्गदर्शक देखील त्यांच्यासोबत इथे आलेले आहेत. आता हे सर्व काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. साहेब नमस्कार. नमस्कार. आता इलेक्शनचं रणधुमाळी चालू झालेली आहे. तुम्ही ह्याकडे आता कशा पद्धतीने बघताय? आम्ही भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे नेहमी ॲक्टिव्ह मोडमध्ये असतात. ते फक्त निवडणुकीची वाट बघत होते आणि निवडणूक लागली आहे. आता कालपासून आम्हाला काल विड्रॉलचा डेट होती, त्याच्यानंतर काल संध्याकाळपासून कार्यकर्ते मागेला गेले, ते प्रचार कधी चालू करायचा. तर आज आम्ही सकाळी गायत्री मंदिर, गणपती मंदिर इथे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे आणि नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. आम्ही फिरत होतो कार्यकर्त्यांसोबत, नागरिकांचा समोरून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. त्याच्यामुळे 100% आमचा विजय निश्चित आहे. लोकसभा आणि विधानसभा ह्या दोन्ही इलेक्शन जिंकल्यानंतर आता तुमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना नगरसेवक बनायची स्वप्न लागलेली होती. त्यामुळे पक्षामध्ये भरपूर अशी थोडीफार काही लोकांना असं वाटत होतं की आम्हाला देखील सीट मिळावं. असे काही नाराज झालेले तुम्ही कार्यकर्त्यांना समजूत घातलेली आहे का? कसं आहे, आता मी सांगितलं तसं आमच्याकडे सगळे तगडे कार्यकर्ते आहेत. आमचे कार्यकर्ते एवढे सक्षम आहेत का आमच्या वरिष्ठांना प्रश्न पडला की कोणाला तिकीट देऊ कोणाला, पण कसं आहे त्या विभागात आरक्षण वगैरे ते सर्व बघून सर्वांनी, कारण वरिष्ठांना वाटत होतं की सगळ्यांनाच तिकीट द्यावे, परंतु सीट लिमिटेड आहेत. मग काय करणार? मग याच्यावर आता त्यांनी काही लोकांनी स्वतःहून मान्य केलं की ठीक आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आम्ही भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत आणि याच्या पुढेही राहू आणि तुमच्या सगळ्यांसाठी जे कॅन्डिडेट उभे आहेत त्यांच्यासाठी काम करू. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि माजी नगरसेवक प्रदीप पवार हे देखील आहेत. हे काय सांगत आहेत आणि त्यांचा अनुभव कसा वापरणार हे देखील आपण बघूया. साहेब नमस्कार. नमस्कार. खरं तर म्हणजे आता अनुभव पाठीशी 40 वर्षाचा आहे. ग्रामपंचायत काळापासून इथे मी कार्यरत होतो आणि समाजसेवेचं व्रत घेतलेलं होतं. परंतु हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने जर ज्यांनी विकासाची गंगा महाराष्ट्रामध्ये असे लावली असे देवेंद्र फडणवीसजी, आणि एक नवीन ऊर्जा ज्यांनी निर्माण केली त्या आपल्या स्नेहाताई आणि आपले नाईक साहेब यांनी एक वसई तालुक्यामध्ये एक विजन निर्माण केलं आहे. आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून की भविष्याचे 5 वर्षामध्ये प्रगती, आम्ही असं बोलत नाही, प्रत्येक वर्षाला लोकसंख्या वाढते त्याप्रमाणे इथे गरजाही लोकांच्या सुविधाही वाढत असतात. त्याप्रमाणे ज्या राहिलेल्या सुविधा आहेत ह्या 35 वर्षामध्ये ज्या प्रामाणिकपणे जी कामं केली पाहिजे होती तिथे जे दुर्लक्ष केलेलं गेलं. कारण 2009 पासून जेव्हापासून महानगरपालिका झाली तेव्हापासून खऱ्या अर्थाने आपण सगळे अनाथच झालेलं होतं. जे प्रशासन बसलेलं होतं, जे शासन बसलेलं होतं है ना, त्यांनी ज्या पद्धतीमध्ये कार्यक्रम करायला पाहिजे होते, कार्य करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलं नाही. म्हणून तो राहिलेला जो प्रगतीचा भाग आहे ते पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करू. हा ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या आहे, ज्या समस्या असेल त्यांना विरंगुळा केंद्र नाही, आरोग्य सुविधा त्यांना अपुऱ्या पडतात आहे. शासनाच्या माध्यमातून बघा, मध्ये साहेबांनी पण सांगितलेलं 4 माळ्याच्या बिल्डिंगीच्या 14 माळ्याच्या आणि 21 माळ्याच्या होतात आहे, मग 4 माळ्याचं हॉस्पिटलही बनवू शकत नाही. हे आपले खंत वाटते. एवढ्या वर्षामध्ये प्रायव्हेट स्वतःचे अनेक हॉस्पिटल इथे बनतात आहे, पण जनसामान्याला, सर्वसामान्य माणसाला खिशाला परवडेल अशी आरोग्य सुविधा आपण देऊ शकत नाही. त्याला आम्ही सर्वजण पहिले प्राधान्य देणार आहे. हा इकडची मोठी गटार आहेत. ओव्हरहेड वायरीसाठी आज ताईने मला वाटतं करोडो रुपये सँक्शन करून घेतले. त्या ओव्हरहेड वायरीमध्ये पण काही अपघात होत असेल. मॉर्निंग वॉकला जाताना पण लोकांना अटॅक येतात आहे. साधी तिथे पाणपोई नाहीये. जॉगिंग ट्रॅक आपण बोलतो, आरोग्यासाठी जॉगिंग ट्रॅक पाहिजे, सायकल ट्रॅक पाहिजे, पण तिकडे ज्या प्राथमिक छोट्या छोट्या सुविधा आहेत, लोकांच्या अपेक्षा छोट्या गोष्टी आहेत. ह्या विशालनगर, अंबाडी रोड, दिलदयालनगर, साईनगर ठिकाणी है ना नकोसा ऋतू वाटतो आम्हाला. पावसाळा समोसा नकोसा वाटतो. पावसाळा आला की मुलांच्या शाळा बंद होतात आहेत.
सर्व सुविधा बंद होतात. 4-4 दिवस या नगरातले पूर्ण आंबाडी रोडचं पाणी इथून निसरा होत नाही. ह्याचं कारण का? कारण जशी तुम्ही सुविधा देत होता त्या टायमाला तुमचं योग्य नियोजन नव्हतं. गटाराचं जे योग्य नियोजन पाहिजे होतं, त्याला डीप पाहिजे होतं, त्याची रुंदीकरण पाहिजे होतं, खोली पाहिजे होतं. ह्या सगळ्यांवरती आम्ही 4ही नगरसेवक नाही, आम्हाला विश्वास आहे, आम्ही 100च्या वर्षी 107 108 नगरसेवक आम्ही आमचे जे निवडून येणार आहेत, ह्या सर्व प्राथमिक गरजा आम्ही इकडच्या लोकांची आम्ही प्राधान्य देणार. ह्या ठिकाणी महिलांना देखील प्रत्येक वॉर्डमध्ये 2 महिलांना संधी मिळालेली आहे. महिलांना तसं राखीव त्यांच्यासाठी जागा देखील केल्या आहेत. आणि महिलांचा मुख्य प्रॉब्लेम कोणता आहे आणि महिलांसाठी काय करणार आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण अपर्णा पाटील मॅडम यांच्याशी बोलूया. मॅडम, तुम्ही काय सांगाल, महिलांसाठी तुमचं महत्वाचं विजन काय? नमस्कार. आपल्याला सर्वांना माहीतच आहे, मागील 9 वर्षापासून भारतीय जनता पार्टी पक्षाचं राजकारण चालू झालं, समाजकारण चालू झालं. मोदीजी जेव्हापासून आपल्या देशाला चालवायला घेतलंय त्या दिवसापासून या 9 वर्षामध्ये 75% कामं जी आहेत ती मोदीजींनी सगळ्या महिलांना केलेली आहेत. मोदीजींचाच आशीर्वाद आहे, आपल्या मुख्यमंत्री साहेबांचाच आशीर्वाद आहे की महिलांना 50% आरक्षण मिळालेलं आहे. म्हणूनच आज 2 पुरुषांबरोबर 2 महिलांना या सीटचं रिझर्वेशन मिळालं आहे. मला पण या वॉर्ड क्रमांक 23 मधून उमेदवारी मिळालेली आहे. माझ्यासमोर निम्मी मॅडम आहेत. मी ओबीसी या प्रभागातून लढणार आहे, मॅडम जनरल प्रभागातून महिलांच्या लढणार आहेत. आणि तुम्हाला सांगू इच्छिते की पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या दोघांनी जे महिलांसाठी विजन तयार केलेलं आहे, हे विजन खाली तळागाळापर्यंत पोचायला आमदार तर आमच्या स्नेहा मॅडम आलेल्या आहेतच, पण त्या आमदारांनी दिलेल्या सुविधा ह्या प्रत्येक विभागापर्यंत पोचायला नगरसेवकांची गरज आहे. आणि ह्या नगरसेवकांची गरज ही आम्हाला जर निवडून दिलं, आम्ही इकडे निवडून आलो, तर जे आज आपल्या विधानसभेमध्ये होत आहे ते हे काम प्रत्येक प्रभागामध्ये होणार आहे. आणि आम्ही जर महिला निवडून आलो तर महिलांसाठीच काम करणार आहेत. आणि देवाभाऊंची साथ आमच्या बरोबर आहेच. आज या वसईच्या जनतेचा आशीर्वाद आमच्या स्नेहाताईंना मिळालेला आहे. तोच आशीर्वाद आम्ही महिलांना आणि आमच्याबरोबर असलेल्या आमच्या भावांना मिळणार आहे. आणि आमचा पूर्ण विश्वास आहे की इकडे निवडून आल्यावर आम्ही 4 जण आमचा हा प्रभाग इतका खंबीर बळकट बनवणार आहोत की आम्हाला दुसऱ्या कुठल्याही पक्षाची किंवा दुसऱ्या कुठल्याही कार्यकर्त्याची कुणाची गरज लागणार नाही. आपल्यासोबत नव्यानेच उमेदवारी मिळालेल्या आणि अतिशय हुशार व्यक्तिमत्व असलेले, कमी बोलतात परंतु त्यांच्याकडे अलग अलग प्लॅनिंग असतात, असे निम्मी मॅडम देखील आहेत. ते काय सांगतात ते आपण ऐकूया. नमस्कार, मैं निम्मी हूँ और मैं यही कहना चाहूँगी क्या हमारा काम बोलेगा और स्नेहा ताई के गाइडलाइन से हम आगे बढ़ेंगे और मेरे साथ मेरे साथीदार हैं, इनके नक्शो कदम पे आगे बढ़ेंगे. तर आपण ऐकलं, ह्या 4ही उमेदवारांचं म्हणणं आहे की आम्ही आमच्या प्रत्येक वार्डमध्ये, आमच्या संपूर्ण वार्डामध्ये आम्ही एकत्रितरित्या आम्ही सर्वांचं काम आज ऐकून घेणार आहोत. कोणाचा काय प्रॉब्लेम आहे तो देखील ऐकून घेणार आहोत. पण त्यासोबत ह्या 4ही उमेदवारावरती लक्ष ठेवून आणि त्यांना कोणत्या प्रकारे कामकाज करावं यासाठी त्यांचे मार्गदर्शक देखील सोबत आहेत. ते काय सांगतात ते आपण ऐकूया. नमस्कार, मी बाळा सावंत. मला ह्या प्रभागाची जबाबदारी प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. आज आमच्या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी चांगल्या प्रकारे काम करत आहेत. राज्यामध्ये देवेंद्रजी काम करत आहेत. तिकडे ट्रिपल इंजिन सरकार आहे. त्याचप्रमाणे इथे जर महानगरपालिकेमध्ये सत्ता आली तर आपण ह्या ट्रिपल इंजिन सरकारमधून ह्या संपूर्ण प्रभागाचा, संपूर्ण शहराचा कायापालट करू. कारण इथे आताच आमच्या माजी नगरसेवक प्रदीपभाईंनी सांगितलं की इथे हॉस्पिटलची व्यवस्था नाही. खरंच इथे हॉस्पिटलची व्यवस्था नाही आहे. आमचे दोन्ही आमदार ज्यावेळी निवडून आले त्यावेळी सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित केला. कित्येक वर्ष असणारा प्रलंबित हॉस्पिटलचा प्रश्न त्यांनी ती जागा मार्गी लावून महानगरपालिकेला हँडओव्हर केली आणि ती जागा मोफत महानगरपालिकेला मिळालेली आहे. आता त्या ठिकाणी सर्वे झालेला आहे. तिथे आता थोड्या दिवसातच काम चालू होईल. आता ही आमची नवीन बॉडी जर आली महानगरपालिकेमध्ये तर त्याच वेळी आम्ही तिथे ते काम चालू करणार आहोत आणि चांगल्या प्रकारे लोकांना चांगली सुविधा देण्याचं काम करतील. इथे ह्या प्रभागामध्ये पाणी भरतं, पाण्याची मोठी समस्या आहे, रस्त्याची मोठी समस्या आहे. लोकांना आज असं वाटतं की रस्ते होत नाहीत, पण ह्या रस्त्यांचं खूप मोठं काम आहे आणि ते कॉन्क्रिटीकरण करणार आहेत. या पूर्वीच्या सरकारने खाली पॅच वर्क केला होता, पण आम्ही आमचं हे सरकार आता पूर्णतः
संपूर्ण ह्या प्रभागामध्ये, संपूर्ण ह्या परिसरामध्ये काँक्रिटीकरण, चांगले रस्ते देणार, जे रस्ते पुढचे 50 वर्ष कधी खराब होणार नाहीत अशा प्रकारचे रस्ते देणार. लोकांना वाटत असेल रस्त्याचं काम होत नाही, पण हे सर्व काम करण्यासाठी काही प्रोसिजर असतात, त्या प्रोसिजर पूर्ण कराव्या लागतात आणि त्या पूर्ण करून चांगल्या प्रकारे आम्ही काम देणार आणि इथे चांगला विकास घडवणार. आमचे 4ही उमेदवार पूर्ण ताकदीने निवडून येणार, एवढं मी आज या ठिकाणी सांगतो. आणि मी तुम्हाला सर्वांना, या सर्व माझ्या उमेदवारांना आशीर्वाद देतो आणि ते त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी खरंच चांगलं काम करणार आणि चांगले अनुभवी आहेत. आमचे महेश सरवणकर आहेत, हे मंडळाचे अध्यक्ष आहेत, 2 वेळेस अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे. प्रदीप दादा असतील, तेही नगरसेवक होते. मॅडम प्रदेश सचिव आहेत, त्या निमी मॅडम आहेत. या सर्वांच्या एकमताने चांगलं काम करून या प्रभागाचा आम्ही चांगल्या प्रकारे विकास करू आणि मोदीजी आणि देवेंद्रजीचे हात बळकट करू. त्याचप्रमाणे आमच्या संघर्ष करणे आहेत स्नेहाताई दुबे, त्यांचे आम्ही हात बळकट करू. एवढे ते सांगून मी थांबतो. भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचं तर आपण ऐकलं, येथे असलेले उमेदवार किंवा त्यांचे सोबत असलेले त्यांना मदत करणारे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, ह्यांच्या मनामध्ये एक पक्का विश्वास आहे की आमची बॉडी निवडून येणार. त्यानंतर आम्ही वसईमध्ये जे मुख्यत्व प्रॉब्लेम आहेत, जसं की हॉस्पिटल किंवा ह्या परिसरामध्ये जो पाणी भरतो आणि पावसाच्या वेळेला लोकांच्या मनात एक भीती असते, ज्या वेळेला पाणी भरतं त्यावेळेला इथे लाईटचा देखील प्रॉब्लेम होतो. ह्या सर्व प्रॉब्लेम सोबत येथील ज्या काही छोट्या मोठ्या गरजा आहेत ह्या आम्ही ह्या वेळेला व्यवस्थितरित्या पूर्ण करू आणि जनतेला सुसज्ज असं राहणीमान आम्ही इथे देण्याचा प्रयत्न करू, असं ह्या सर्वांचं म्हणणं आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम. नमस्कार.